मित्रांनो, डेटा इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट व्हायचंय. आज आपण एक भन्नाट को-रिलेटेड सब क्वेरीचा प्रश्न पाहणार आहोत, जो Amazon आणि TCSच्या इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जातो. आजचा प्रश्न आहे, डिस्प्ले अबव ॲव्हरेज कस्टमर्स. याचा सोपा अर्थ असा, की ज्या कस्टमर्सच्या सर्व ऑर्डर्सची एकूण बेरीज टोटल स्पेंड कंपनीच्या ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, त्यांची नावे आपल्याला शोधायची आहेत. इथे आपल्याला कोरिलेटेड सब क्वेरी वापरावी लागणार आहे. एक साधे उदाहरण पाहूया. समजा एका वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण गुण पूर्ण शाळेच्या सरासरी गुणांपेक्षा जास्त आहेत की नाही हे तपासण्यासारखेच हे आहे. इथे इनर क्वेरी प्रत्येक कस्टमरसाठी वैयक्तिकरित्या रन होते आणि बाहेरच्या क्वेरीला डेटा मॅच करून देते. चला तर मग डेमो पाहूया. सुरुवातीला आपण लिहितो सिलेक्ट नेम फ्रॉम कस्टमर सी. आता आपल्याला अट घालायची आहे की त्या कस्टमरची एकूण खरेदी किती आहे. त्यासाठी आपण पहिली सब क्वेरी लिहू, where select sum of total amount from orders O, where O dot customer ID is equal to C dot customer ID. ही झाली आपली correlated सब क्वेरी. कारण इथे O dot customer ID is equal to C dot customer ID वापरून आपण आतील आणि बाहेरील टेबल जोडले आहेत. आता हे जास्त असायला हवे संपूर्ण ॲव्हरेज पेक्षा. म्हणून पुढे लिहूया ग्रेटर दॅन सिलेक्ट ॲव्हरेज एवीजी फंक्शन टोटल अमाउंट फ्रॉम ऑर्डर्स. बघा, क्वेरी एक्झिक्यूट करताच हाय व्हॅल्यू कस्टमर्सची नावे आपल्याला स्क्रीनवर आली आहे. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही को-रिलेटेड सब क्वेरी लिहिता, तेव्हा रिक्रुटर्सना समजते की तुमचे बेसिक्स क्लिअर आहेत. पण जर तुम्हाला सिनियर किंवा लीड रोल हवा असेल, तर त्यांना लगेच सांगा की हा अप्रोच मोठ्या डेटावर रो बाय रो प्रोसेसिंग करतो, ज्यामुळे परफॉर्मन्स स्लो होऊ शकतो. याऐवजी आपण CTE म्हणजेच कॉमन टेबल एक्सप्रेशन किंवा विंडो फंक्शन्स वापरून हाच डेटा अधिक वेगाने प्रोसेस करू शकतो. हा परफॉर्मन्स पॉइंट सांगताच तुमचे इम्प्रेशन नेक्स्ट लेवलला जाईल. आता तुमच्यासाठी खास चॅलेंज. हीच सेम क्वेरी CTE म्हणजेच विथ क्लॉज वापरून कशी लिहाल? तुमचे उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. डेटा इंजिनिअरिंगच्या अशाच ट्रिक्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कीप क्वेरिंग.